अब बात करेंगे महाराष्ट्र के पुणे शहर की, जहां विधानसभा के उपचुनाव होने हैं और इसको लेकर सियासी घमासान मचा हुआ है। महाराष्ट्र के पुणे शहर में इस समय कस्बा और चिंचवड़ विधानसभा क्षेत्र के उपचुनाव को लेकर सियासत गरमाई हुई है और ऐसे में चिंचवड़ विधानसभा क्षेत्र से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां उद्धव गुट के शिवसेना नेता राहुल कलाटे ने अपनी पार्टी से बगावत कर दिया है और अपक्ष उम्मीदवार के तौर पर वो चुनाव लड़ने का फैसला कर चुके हैं। यहां तक कि राहुल कलाटे ने अपना नामांकन भी भर दिया है। वहीं दूसरी ओर महाविकास आघाड़ी के उम्मीदवार नाना काटे को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अपना उम्मीदवार घोषित किया है और ऐसे में चिंचवड़ विधानसभा क्षेत्र की सीट पर अपनी जीत सुनिश्चित कर पाना नाना काटे के लिए इतना आसान नहीं होगा। वहीं उद्धव ठाकरे गुट के बागी शिवसेना नेता राहुल कलाटे को उपचुनाव से अपना नामांकन रद्द कराने के लिए शिवसेना के कई बड़े नेता प्रयास कर रहे हैं और इसी कड़ी में राहुल कलाटे से मिलने के लिए उद्धव ठाकरे गुट की शिवसेना के पुणे जिला संपर्क प्रमुख सचिन अहिर उनके घर पहुंचे और कुछ ही समय में यह भी खबर आई कि राहुल कलाटे से स्वयं महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के प्रमुख उद्धव ठाकरे फोन पर बातचीत करेंगे और राहुल कलाटे को समझाने का प्रयास करेंगे कि वो अपना नामांकन वापस ले लें, जबकि राहुल कलाटे उपचुनाव लड़ने के लिए पूरी तरह से तैयार हैं। सबसे ज्यादा गौर करने वाली बात यह है कि चिंचवड़ विधानसभा क्षेत्र के उपचुनाव में जितने भी उम्मीदवार अपनी किस्मत आजमा रहे हैं, उसमें राहुल कलाटे एकमात्र ऐसे उम्मीदवार हैं जो सबसे अमीर उम्मीदवारों की श्रेणी में आते हैं। वहीं दूसरी ओर राहुल कलाटे का यह कहना है कि उन्होंने अपने पक्ष प्रमुख से संपर्क करने की बहुत बार कोशिश करी, लेकिन सामने से कोई उन्हें प्रतिसाद नहीं मिला और ऐसे में सबसे ज्यादा दिलचस्प बात यह है कि राहुल कलाटे चिंचवड़ विधानसभा क्षेत्र के उपचुनाव से अपना नामांकन यदि वापस लेते हैं तो ये निर्विरोध चुनाव हो सकता है। लेकिन क्या राहुल कलाटे अपने नामांकन वापस लेंगे, ये एक बड़ा सवाल है और ये एक बड़ी चुनौती भी है महाविकास आघाड़ी के नेताओं के सामने। ची आणि माझी चर्चा झाल्यानंतर भाऊंनी आदरणीय साहेबांना देखील फोन कनेक्ट केला आणि साहेबांशी देखील चर्चा झाली, परंतु साहेबांचा कुठल्याही प्रकारचा अनादर करण्याचं माझ्या मनात नाही आहे। परंतु मी माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलतो की ज्यांनी मला आजपर्यंत पाठबळ दिलं आहे, त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करतो आणि मग मी कळवतो करून घेऊन मग काय नेमकं पक्षाची भूमिका आहे, काय नेमकं त्यांच्याकडनं काय होतं। परत संध्याकाळी 4-5 वाजता मी पत्रकारांशी बोलणार आहे। परंतु एक गोष्ट नक्की आहे की आमच्यातलं सहकारी ज्यावेळी अशी भूमिका घेतो त्यामागची जी भावना आहे, या जरी योग्य अयोग्य असले तरी देखील अशा कार्यकर्ता हा सातत्याने आपल्याबरोबर राहायला पाहिजे आणि म्हणून त्या भावनेतून महाविकास आघाडीचा घेतलेला जो निर्णय घेतल्यानंतर मात्र एक पक्षाची भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या अधीन राहून आपण सर्वांनीच काम केलं पाहिजे। मग ते मी असेन किंवा ते असतील, हीच अपेक्षा आहे। आपण म्हटल्याप्रमाणे असं नाही आहे की गेल्या 2 दिवस मी स्वतः राहुल कलाटे साहेबांशी किंवा राहुल कलाटेजींशी मी स्वतः चर्चेमध्ये होतो। विनायक राऊत साहेबांचा त्यांना फोन आला, काल संजय राऊतजी पण त्यांच्याशी बोलले, आज स्वतः पक्षप्रमुखांनी पण बोलण्याचं काम केलं की या काही चर्चेचे जे विषय असतात वेळोवेळी त्यांच्याशी बोलतो आणि म्हणून मला असं वाटत नाही की फार काही घाई झालेली आहे किंवा फार काय उशीर झालेला आहे। पण कालपर्यंत आम्हाला अपेक्षा होती की ते निर्णय घेतील, ते झालं नसल्यामुळेच मी आज स्वतः पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन किंवा पक्षप्रमुखांचं त्यांचं बोलणं करून देण्यासाठी आलो। आमचे शहर प्रमुख आणि आमचे पक्षातले प्रमुख माजी आमदार चाबुस्करजी, सुलभाताई, आम्ही ही सर्वजी आहोत आणि विशेषतः पक्षातले काही दुसरे प्रमुख पदाधिकारी पण आहेत। राहुलजी पण हे आमच्यात प्रवाहामधून राहिलेले आहेत, आमच्या विचारानेच आजपर्यंत ते काम करत आलेले आहेत आणि म्हणून आपल्यातलं एक सहकारी जी समजूत घालावी आणि कुठेतरी त्यांचा पुढचा राजकीय भवितव्य अंधारमय होऊ नये आणि म्हणून अशी आग्रही विनंती करून घेऊन आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली। आता ते सर्व तपशील देणं उचित होणार नाही काय चर्चा झाली नाही झाली, पण दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की पक्षप्रमुखांचा पण मी निरोप घेऊन स्वतः आलो होतो आणि पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तरुण आहात, ठीक आहे, याच्यामध्ये काही जरी झालेलं असेल तरी देखील महाविकास आघाडीचे एक नेते नात्याने ते असतील किंवा त्यांच्याबरोबर इतर पक्षातले जे पण नेते असतील, हे सर्वजण एक हमी घेऊन पुढे तुम्हाला भविष्यकाळामध्ये कशा ना कशा प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून कसं तुम्हाला मदत करता येईल ही करण्याची देखील आपण चर्चा करू शकतो किंवा आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि म्हणून तुम्हाला एक चांगला राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही याच्यातून माघार घ्यावी अशी विनंती करण्याचा निरोप देखील आम्ही सर्वांनी त्यांना देण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी स्वतः काल फोन आदरणीय पक्षप्रमुखांना करण्याचं काम केलं होतं, पण
एकमेकांशी बोलणं झालं नाही. आज त्यांचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणं झालेलं आहे आणि मला असं वाटते पुढचं काय असेल तर तेच बोलतील. पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांनी पण त्यांना विनंती केलेली आहे. पक्षप्रमुखांनी त्यांचं काय बोलणं झालं तो संवाद हा त्यांच्यामधलाच आहे. पण आम्ही सर्वांनीच पक्षप्रमुख सकट आम्ही त्यांना विनंती केली आहे की यामध्ये ह्याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावं. अर्थात त्यांनी लगेच काय त्याच्यात प्रतिक्रिया पक्षप्रमुखांनाचं ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की शांत डोक्याने तुम्ही विचार करा आणि या सर्व गोष्टीची कळवा. आणि म्हणून मला अशी अपेक्षा आहे की बा या आमच्या सर्वांचा आग्रह त्यांनी ग्राह्य धरून या उमेदवारी म्हणून घेऊन मागे घेण्याचं काम ते करतील. परंतु त्यांचं असं स्पष्ट मत होतं की मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत आणि त्यांची तातडीची बैठक एक अर्धा एक तासात ते लगेच त्यांनी सर्वांना आमच्यासमोरच काही लोकांना फोन केलेत ते बोलून घेऊन त्याच्याबद्दल करतील. आम्ही आशावादी आहोत की ते चांगले निर्णय घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. मला सांगतो की बाबा ते जरी असलं तरी देखील आज ते पक्षामध्ये आमचं काम करत आहेत. गेले 2 वर्ष आज ते गटनेते म्हणून घेऊन त्यांनी भूमिका घेतली आहे. तर या सर्व गोष्टीची चर्चा आमच्या सर्वांच्या स्तरावरती झालेले आहेत. स्वतः संजय राऊतजी एका बैठकीला होत्या, दुसऱ्या बैठकीला परत सुभाष देसाईजी होते. माझी पक्षप्रमुखांबरोबर आणि विशेषतः नीलमताई गोरे यांच्याबरोबर आम्ही सर्वांनीच मिळून घेऊन चर्चा देखील करण्याचं काम आम्ही केलं होतं. पण या सर्व अंतिममध्ये जो निर्णय वरिष्ठ स्तरावर होते त्याला वाटते आमच्याकडनं प्रतिक्रिया देणं हे उचित होणार नाही आणि तो विषय आता काय राहिला नाही. कारण फॉर्म भरलेला आता आज विड्रॉलचा आहे आणि म्हणून कोणाला मिळाली का मिळाली हा मुद्दा दुय्यम आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच पुढे आम्ही सर्वजण काम करतो.